हॅलो माय ब्युटिफुल पीपल्स, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय टॅरो रीडिंगमध्ये आणि माय हिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे मी यावर्षीसुद्धा 2024 हे जे आहे राशी भविष्याचा कार्यक्रम चालू केलेले आहेत. आत्तापर्यंत आपल्याच्या 10 राशी झालेल्या आहेत. आता आपल्या 2 राशी राहिलेल्या आहेत, कुंभ आणि मीन राशी राहिलेली आहे. तर त्यातली जी आहे आपली आजची कुंभ राशी आहे. कुंभ राशी आपल्यासाठी काय घेऊन आलेली आहे या वर्षामध्ये ते आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आणि 2024 हे वर्ष जे आहे तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी, आरोग्य घेऊन येऊ द्या, ही मी युनिव्हर्सलला आणि एंजलसाठी प्रार्थना करत आहे. थँक्यू व्हेरी मच. प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि इथे आपलं 2024चं जे आहे आपण फिरून येणार आहोत. काय काय ह्याच्यामध्ये दडलेलं आहे, युनिव्हर्सलनं आपल्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत, आपल्यासाठी कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला काळजी घेण्यासाठी सांगायला लागलेलं आहे, कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेस मिळणार आहे हे सांगणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक रिलेशन वाईज पण आपण याच्यामध्ये युनिव्हर्सलला विचारणार आहोत. तर माझे जे कुंभ राशीचे व्ह्यूअर्स आहेत, प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि प्लीज स्टे पॉझिटिव्ह. तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहून हे रिडिंग ऐकाल तेवढं इथं मला एनर्जी काढायला आपल्यासाठी फार सोपं होणार आहे. तर आपण कार्ड शफल करून त्याच्यातली जी आहे टेंटेटिव्हली 10 कार्ड काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एक एक एनर्जी जी आहे आपल्यापुढं मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे. हे युनिव्हर्सल माझे जे कुंभ राशीचे व्ह्यूअर्स आहे त्यांच्यासाठी 2024 हे वर्ष काय घेऊन यायला लागलेलं आहे, प्लीज त्यांना गाईडलाईन करा. थँक्यू एंजल्स, थँक्यू व्हेरी मच. 2024 कुंभ राशी. ओके, जे काही कार्ड इंटिट्यूवली येणार आहेत आपण ते काढून घेत आहोत. माझे जे व्ह्यूअर्स आहे त्यांची एनर्जी इथे कशी लागत आहे ते पण इथे इम्पॉर्टंट आहे. हाय, बॉटम ऑफ द डे काय आलेलं आहे? द एम्परर. व्हेरी गुड एनर्जी, अथॉरिटी, पॉवर. पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड असाल तर पॉलिटिक्सचं जे करिअर तुम्हाला घडवायचं आहे त्या रिलेटेड आपल्याला द एम्पररची एनर्जी बोलत आहे. फर्स्ट कार्ड आलेलं आहे आपल्याला डेथची एनर्जी निघून आलेली आहे. डेथ याचा अर्थ असा असतो की बऱ्याच गोष्टीमध्ये आपलं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला आलेले आहेत, खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपले पॉझिटिव्ह चेंजेस यायला आलेले आहेत. व्हेरी गुड. द स्टारची एनर्जी निघून आलेली आहे. ही पण आपल्याला एनर्जी सांगायला आलेली आहे, जे तुम्ही मॅनिफेस्टेशन केलेले आहे, जे तुमचे प्रयत्न चाललेले होते त्या प्रयत्नाला एक पॉझिटिव्ह कुठे ना कुठेतरी आपल्याला यश येणार आहे. तर ते यशाची गुरुकिल्ली आपल्या जे आहे हातामध्ये आलेली आहे. पेज ऑफ सॉर्डची एनर्जी आलेली आहे. पुढचं कार्ड आहे आपलं 5 ऑफ सॉर्ड्स. पुढची एनर्जी आहे आपली 3 ऑफ वँड्स. कुठली कामं तुमची पेंडिंग पडलेली आहेत, अजूनपर्यंत त्याचा रिझल्ट आपल्या हातामध्ये येत नव्हता, या रिलेटेड आपल्याला 3 ऑफ वँडची एनर्जी सांगायला लागलेली आहे. टेम्परन्स, इथं आपल्याला हेल्थ रिलेटेडही गोष्टी सांगायला लागलेल्या आहे. पुन्हा आपल्याला आलेला आहे किंग ऑफ कप्स, जे की एक अथॉरिटी, पॉवर या रिलेटेड बोलायला आले. त्याचप्रमाणे इमोशन जे चाललेले आहेत आपले अप अँड डाऊन त्या रिलेटेडही बोलायला आलेलं आहे. त्याच्यानंतरची आपली एनर्जी आलेली आहे 10 ऑफ कप्सची एनर्जी आलेली आहे, जे की आपल्या फॅमिली रिलेटेड सांगायला लागलेलं आहे की फॅमिलीमध्ये जो काही एक संघर्ष चाललेला होता,
आणि एक 20/20 23पर्यंत ज्या काही गोष्टी फॅमिलीमध्ये खूप साऱ्या वर खाली अशा पद्धतीनं होत होत्या. कारण इथं किंग ऑफ कप्स आलेला आहे, इकडं आपल्याकडे 10 ऑफ कप्स आलेले आहे. दोन्ही कप्सची एनर्जी आपल्याकडे आलेली आहे. जेव्हा कप्सची एनर्जी आलेली असते, बऱ्याच वेळेला असं असतं की इमोशनचा खेळ तुमच्या लाईफमध्ये जो चाललेला होता त्या रिलेटेड आपल्याला ह्या गोष्टी सांगत असतात. नंतर आलेल्या आहे आपल्याला 6 ऑफ सॉर्डची एनर्जी आलेली आहे. हे सांगायला लागले आहेत की बरेच गोष्टी अशा झालेल्या आहेत की खूप निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी हातातून निसटून गेलेल्या आहेत, खूप गोष्टी सुटून गेलेल्या आहेत. पण ते पुन्हा एकदा तुमचा जो प्रवास आहे तो पॉझिटिव्ह वेनं चाललेला आहे हे आपल्याला एनर्जी सांगायला लागलेली आहे. आणि लास्टचं कार्ड आलेलं आहे द हेअरफेंटची एनर्जी आलेली आहे. इथं मी असं म्हणेन की जे पण एक विवाहासाठी उत्सुक आहेत किंवा विवाहासाठी त्यांचा जो प्रयत्न झालेला आहे, विवाह त्यांचा थांबलेला आहे, ॲक्च्युली तो जो विषय आपला चाललेला पुढे होता तो कुठे ना कुठे तर मध्येच ब्रेक होत होता. तर 2024 हे जे वर्ष आलेलं आहे आपल्यासाठी हे सांगायला लागलेलं आहे की यावर्षी आपल्याला विवाहाचे योगसुद्धा खूप चांगले आहेत आणि विवाहही आपल्याला होऊन जाईल. त्याचप्रमाणे द हेरोपणची एनर्जी आपल्याला करिअर वाईज पण अशा पद्धतीने सांगायला लागलेलं आहे की जे काउन्सिलरचं काम करतात, जे ॲडव्होकेटचं काम करतात, जे जजच्या रिलेटेड काम करतात, ज्यांचं प्रमोशनवर थांबलेलं आहे, ज्यांना पण एक पॉलिटिकल याच्यामध्ये शक्यतो मला इथे दिसायला लागलेला आहे थोडासा पॉलिटिकल आपला जो आहे तो इश्यू इथे दिसायला लागलेला आहे. जे त्यांचं करिअर त्याच्यामध्ये जे चाललेलं होतं आणि ज्याप्रमाणे त्यांना एक ग्रोथ मिळायला पाहिजे होती तर ती ग्रोथ मिळत नव्हती. आपल्याला हेरोपॅनची जी एनर्जी आहे या रिलेटेड सांगायला लागलेली आहे की कोण अशा पद्धतीचा गॉडफादर आपल्याला मिळून जाणार आहे की बरंच त्याचा सपोर्ट आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे हेरोपॅनची आणि द एम्पररची जी आपल्याकडे एनर्जी आलेली आहे, ह्या दोन्ही एनर्जी आलेल्या आहेत. एक अथॉरिटी पॉवर या रिलेटेड आपल्याला हे दोन्ही मेजर आर्कानाचे जे कार्ड निघून आलेले आहेत हे आपल्याला सांगत आहेत की ही दोन्ही कार्ड द एम्परर तर आपल्याला माहीत आहेच की ज्या पण गोष्टी एक आपण चाललेला होता, जो तुमचा एक प्रवास चाललेला होता आणि खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपली सेटलमेंट वगैरे झालेली होती, व्यवस्थितपणे सगळं पुढं चाललेलं होतं. पण बऱ्याच वेळेला असे मध्ये काही प्रसंग येत गेले की त्या गोष्टींना ब्रेक मिळत गेला. ज्या गोष्टी तुम्ही हातामध्ये घेतलेल्या होत्या आणि त्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायच्या होत्या, पण त्या पॉझिटिव्ह वेनं न जाता ते निगेटिव्ह वेनं जे काम करत होत्या, तर इथे आपल्याला द स्टारची एनर्जी आणि डेथची एनर्जी हे जे सांगायला लागलेलं आहे की खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपला पूर्णपणे फरक पडलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेला आहे. त्याचप्रमाणे द स्टारची आणि द टेम्पररची जी एनर्जी निघून आलेली आहे की इथे आपल्याला हे पण सांगायला लागलेलं आहे की माइंड, बॉडी आणि सोल ह्या साऱ्या गोष्टीचा जो आपल्या लाईफमध्ये इम्बॅलन्स झालेला होता तो कुठे ना कुठे तर पुन्हा बॅलन्समध्ये यायला लागलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की एक मानसिक ताणतणाव जो तुमच्या लाईफमध्ये चाललेला होता, फायनान्शियल एक जे क्रायसिस आपल्या लाईफमध्ये चाललेले होते, याच्यामुळे जो एक हेल्थवर जो परिणाम तुमच्या व्हायला लागलेला होता, त्या हेल्थ रिलेटेड आपल्याकडं टेम्परन्सची एनर्जी निघून आलेली आहे. ती 3 ऑफ जी बँडची एनर्जी आहे हे पण आपल्याला याच रिलेटेड सांगायला लागलेलं आहे की कुठल्याही कामामध्ये जे एक आपल्याला प्रोग्रेस सक्सेस जो मिळायला पाहिजे होता, पण आपला वेटिंग पिरियड जो आहे तो खूप मोठा वेटिंग पिरियड होता. त्याच्यातून काय झालेलं होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला हे समजत नव्हतं की कुठल्या गोष्टीमध्ये आपण कमी पडत आहे आणि आपण काय करायला पाहिजे आहे. तर इथं आपल्याला एम्पररची एनर्जी हे सांगायला लागलेली आहे की अशी काही लोक तुमच्या लाईफमध्ये यावर्षी नवीन येऊन जोडत जातील. मग तुमचं शासकीय काम असेल, तुमच्या करिअर रिलेटेड तुमचं काय चाललेले असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या रिलेटेड चाललेले असतील, एक गॉडफादरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला जे येऊन ते एक एनर्जी देणार आहेत त्यांचे गाईडलाईन देणार आहेत, तर त्या रिलेटेड आपल्याला ही एनर्जी बोलायला लागलेली आहे. कारण हेरोपॅन्ट आणि हे एम्परर ह्या दोन्ही पण एनर्जी ज्या आहेत, तुम्ही थांबलेले होता पण तुमचा प्रवास मध्ये जो अडकल्यासारखा झाला होता त्या रिलेटेड इथं आपल्याला बोलायला लागलेला आहे. त्याचप्रमाणे फॅमिली लाईफची इथं मला जास्त चांगली एनर्जी निघून आलेली आहे. 10 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे, जे की मगाशी आपला उल्लेख केलेला होता की फॅमिली मॅटरमध्ये जर काही तुमच्या वादविवाद चालले असतील किंवा हे मॅटर तुमच्या लिगल इश्यूपर्यंत गेले असतील तर कुठे ना कुठे तर कॉम्प्रोमाइज होऊन ह्या तुमच्या गोष्टी सॉर्ट आउट होऊन पुन्हा एकदा फॅमिलीमध्ये एन्जॉयफुली तुमचं लाईफ व्यवस्थित चालणार आहे. त्याचप्रमाणे हे पण सांगायला लागलेलं आहे की आपल्या घरामध्ये बेबी स्टेप्सचं आगमन व्हायला लागलेलं आहे. जे कन्सीवसाठी प्रयत्न बरेच दिवस झालं त्यांचा चाललेला होता, तर यावर्षी आपल्या घरामध्ये एक छोटी पावलं
पुन्हा त्याचं एक आगमन होणार आहे, जेणेकरून आपल्या लाईफमध्ये एक इव्हेंट इथं दिसून यायला लागलेला आहे, सेलिब्रेशन दिसून यायला लागलेलं आहे. आपण एक कुठेतरी फॅमिलीबरोबरचं एक क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी आपल्याला जो टाईम मिळत नव्हता, त्या रिलेटेड आपल्याला इथे एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह निघून आलेली आहे. 7 ऑफ सॉर्डची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेली आहे की कुठे ना कुठेतरी आपला प्रवास होत राहणार आहे, कुठेतरी आपलं शिफ्टिंग होत राहणार आहे. एक टुरिझमच्या स्वरूपामध्ये आपण बाहेर पडत राहणार आहात. कारण इथं जे आहे इथं आपल्याला 6 ऑफ सॉर्डची जी एनर्जी आहे त्याच रिलेटेड बोलत आहे की तुमचा बिझनेस जर तुम्हाला बाहेर स्प्रेड करण्याची जी काही तुमचं चाललेला होता प्रयत्न, तर त्यालासुद्धा आपल्याला इथे एनर्जी जी आलेली आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला जर विस्तार करायचा असेल तुमच्या कोणत्याही गोष्टीचा, तर त्या रिलेटेड इथं आपल्याला येसचा आन्सर निघून आलेला आहे. त्याचप्रमाणे बिझनेसच्या रिलेटेड जर इथं विचार केला तर बिझनेस रिलेटेड इथं थोडासा पार्टनर जे तुम्ही घेणार आहात, ज्यांच्याबरोबर तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे, त्या रिलेटेड आपल्याला सांगायला आलेले आहेत की पूर्ण विचार करून, पूर्ण माहिती करून तुम्ही जर पार्टनरशिपमध्ये जर कोणाला घेऊन पुढे जाणार असाल आणि ते तुमचं एक्सपांड करायचं जर काय प्रयत्न चाललेला असेल त्या रिलेटेड, तर इथं आपल्याला टेम्परन्स, द स्टार ह्या दोन्ही पण ज्या एनर्जी आहेत इथे तुम्ही त्याच्यामध्ये जायला काय हरकत नाही आहे. पण जी आहे ती व्यवस्थित चौकशी करून, माहिती काढून, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून याच्यामध्ये जायला सांगायला आलेलं आहे. कारण इथं आपल्याला जो आहे 5 ऑफ सॉर्डची एनर्जी निघून आलेली आहे. 5 ऑफ सॉर्डची एनर्जी ज्या वेळेला बाहेर निघून येते त्यावेळेला हे अशा पद्धतीनं आपल्याकडे येते की आपल्याला अवेअर राहावं लागेल, पूर्णपणे इन्फॉर्मेशन गोळा करावी लागेल, सगळी जी आहे त्या सगळी माहिती आपल्याला समजून घ्यावी लागेल जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये जर जाणार असाल तर. नाही तर सगळं व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनं असेल तर तुम्ही विचार करून याच्यामध्ये पडायला आपल्याला ही एनर्जी सांगायला लागलेली आहे. जर तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करून जर पुढे नाही गेला तर पुढं जाऊन एक अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. त्या रिलेटेड आपल्याला ही एनर्जी बोलायला लागलेली आहे. त्याचप्रमाणे इथं आपल्याला जी महत्त्वाची जी एनर्जी निघून आलेली आहे, डेथची एनर्जी निघून आलेली आहे. ज्यांचं पण एक हॉस्पिटलायझेशन चाललेलं होतं आणि आरोग्याच्या तक्रारी ज्यांच्या पण चाललेल्या होत्या, तर इथे कुठे ना कुठे तरी इम्प्रूव्हमेंट व्हायला लागलेले आहेत. पहिल्यापेक्षा त्यांची जी आहे इथे एनर्जी आपल्याला डेथ आणि टेम्परन्स, व्यवस्थित औषध पाणी, पथ्य पाणी, आरोग्याची व्यवस्थित ज्या त्या वेळेला मेडिसिन घेऊन जे आहे त्याच्यानं रिकव्हरी होण्याची खूप चांगले चान्सेस आपल्याला इथं सांगितलेले आहेत. डेथ याचा अर्थ आपल्याला ते डेथ कार्ड आलं म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. कारण तुमचा जो एक टफ टाईम चाललेला होता, जो एक पिरियड चाललेला होता, खूप साऱ्या गोष्टीमध्ये एक अडवणूक प्रकारानं आणि योग्य पद्धतीनं आपल्याला जी दिशा मिळत नव्हती, तर ते कुठे ना कुठेतरी आता इथे बदल व्हायला लागलेला आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागलेलं आहे. आणि तो जो परिवर्तन व्हायला लागलेला आहे 2024 हे वर्ष जे आहे तुमच्या लाईफमध्ये एक खूप चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह गोष्टीनं हा परिणाम तुमच्या लाईफमध्ये घेऊन आलेला आहे. स्टारची एनर्जी पण आपल्याला ते सांगायला आलेला आहे. जो एक मानसिक ताणतणाव जो चाललेला आहे, तुमचं हेल्थ रिलेटेड जो इथं मला विषय जो दिसायला लागलेला आहे, तो मेन जो कारण आहे आपल्याला किंग ऑफ कप्स आणि द स्टारची एनर्जी, आपल्याला हे दोन्ही पण जे कार्ड निघून आलेले आहेत, हे एक कुठेतरी मानसिक ताणतणावामुळे जो डिसिजन तुमचा होत होता तो योग्य अयोग्य या पद्धतीनं तुम्ही कन्फ्यूज होत होता, तर यावर्षी 2024 व्यवस्थित स्ट्रॉंगली तुम्ही कोणतेही डिसिजन घेऊ शकताल. इथे आपल्याला द स्टारची एनर्जी, जर कुणी एज्युकेशनमध्ये स्टुडंट असतील आणि जो कोणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असतील, जे कुठे पुढचं फ्युचर त्यांना प्लॅन करायचं असेल, तर इथं आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की यावर्षी खूप चांगल्या पॉझिटिव्ह होप्स आहे. कारण द स्टारची एनर्जीच आपल्याला हे सांगत असते. स्टार आणि डेथ या दोन्ही एनर्जीचा जर विचार आपण केला तर आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे एक परिवर्तन जे व्हायला लागलेलं आहे ते खूप चांगलं परिवर्तन व्हायला लागले आणि ते परिवर्तन जे आहे ते सकारात्मक तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक चांगल्या लेवलपर्यंत घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. आणि जो एक तुम्ही गोल एक सेट केलेला होता, त्या गोलपर्यंत जाण्यासाठी जे एक तुमच्या प्रयत्न चाललेले होते, जो एक हार्ड टाईम तुमच्या लाईफमध्ये चाललेला होता, तो कुठे ना कुठेतरी इथं पॉझिटिव्ह वेनं आपल्याला इथे दिसून यायला लागलेला आहे. तर एकंदरीत बघता इथे एनर्जी आपल्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टिकोनातून बघता जी आहे आपल्याला येसचा आपल्याला त्यांनी आन्सर दिलेला आहे आणि फुल कॉन्फिडेंटली आपण पुढे जायला सांगायला लागलेलं आहे.
हेल्थच्या रिलेटेड मला ज्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत त्या हे दिसायला लागलेल्या आहेत की त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, पण आपल्याला हिलिंगची सुद्धा फार गरज आहे. हिलिंगच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. थोडंसं एक मानसिक प्रेशर, जे मानसिक ताणतणाव आणि हिलिंग, हे दोन्ही आपल्याला जे एनर्जी इथे निघून आलेले आहेत ते आपल्याला या सांगायला लागलेले आहेत की हिलिंगच्या, मेडिटेशनच्या आणि योगासनाच्या, जिमच्या, मॉर्निंग वॉकच्या, की कुठलीही अशी एक तुम्ही गोष्ट अवलंबा यावर्षी. जर तुम्ही एवढ्या दिवस जर तो प्रयत्न करत नसाल तर इथंही तुम्हाला या गोष्टी सांगायला लागल्यात, कारण तब्येतीमध्ये जे आहे इम्प्रूव्हमेंट होण्याचे खूप चांगले चान्सेस आहेत. पण तुम्हाला स्वतःला सुद्धा काही प्रयत्न करावे लागतील, ही आपल्याला इथे एनर्जी बोलायला लागली. 5 ऑफ सॉर्ट्स आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की अवतीभोवती बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत, आपल्याभोवती जी सर्कल आहे, जे फ्रेंड सर्कल असेल, रिलेशन असतील, तर या साऱ्या लोकांच्यापासून थोडंसं आपल्याला सावध राहण्यासाठी सांगायला लागलेलं आहे. कुणाच्या फार मोठ्या गोड बोलण्यावर किंवा फार त्यांनी तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी अशा सांगायला लागलेल्या आहेत, तर ती का व्यक्ती आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याशी बोलायला लागलेली आहे ह्याचा विचार करायला सांगायला. पेज ऑफ सॉर्टची ही एक गोष्ट आहे की जर विद्यार्थी असेल तर इथं आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की आणखीन थोडा तुम्हाला स्टडी करायला पाहिजे आहे, आणखीन तुम्हाला इन्फॉर्मेशन गोळा करायला पाहिजे, आणखीन तुमचं नॉलेज अपडेट करायला पाहिजे आहे. आणि पेज ऑफ सॉर्ट आपल्याला हे पण सांगायला लागले की राग हा प्रकार जो आहे आपल्याकडं अतिशय तीव्र स्वरूपामध्ये आहे, तर आपल्याला रागानं खूप सारी आपली पॉझिटिव्ह कामंसुद्धा बिघडू शकतात. तर इथे आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायला सांगितलेलं आहे. द एम्परर पण आपल्याला हेच सांगायला लागलेलं आहे, मी म्हणण्याचा हा जो एक थोडासा स्वभाव आपला आहे आणि थोडासा ॲटिट्यूड हा जो आहे थोडासा आपल्याला कमी करण्यासाठी मेडिटेशनचा सहारा घ्यायला सांगायला लागलेला आहे. आपल्याकडे इकडे मॅच्युरिटीची एनर्जी निघून आलेली आहे. पुन्हा इकडे कंट्रोलची एनर्जी निघून आलेली आहे, जे की मी आपल्याला रागाच्या रिलेटेड जे तुमचं सांगितलेला स्वभाव होता त्या रिलेटेड निघून आलेला आहे. आपल्याला रागाला कंट्रोल करावं लागणार आहे. फार शांत स्वरूपामध्ये राहून आपल्याला आपली जे अचिव्हमेंट आहे त्या अचिव्हमेंटवर आपल्याला फोकस करावा लागणार आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं की रागानं खूप सारी आपली कामं बिघडली जातात. इथं कम्प्लिशनची आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे की जी आपल्याला सांगायला लागलेलं आहे की सगळ्या गोष्टी यावर्षी डन होणार आहेत. थोडासा परिश्रम तुम्हाला आणखीन जरा करावं लागणार आहे. थोड्या इन्फॉर्मेशन, अजून नॉलेज अपडेट आपल्याला करावं लागणार आहे. फायनान्सच्या रिलेटेड इथं आपल्याला एनर्जी जी निघून आलेली आहे, बरीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला ती पण निघून आलेली आहे. फायनान्स पण आपल्या यावर्षी इथं चांगला आहे. थोडासा टाईम त्याला जावा लागणार आहे, जो मला इथं टाईम दिसायला लागलेला आहे. पहिली एक 6 महिन्यापर्यंत तरी आपल्याला ह्या गोष्टीसाठी जरा थांबावं लागणार आहे, हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे जे 6 महिने आहे ते फायनान्ससाठी, रिलेशनसाठी, करिअर ग्रोथसाठी, या साऱ्या गोष्टीसाठी आपल्याला पॉझिटिव्ह इथं आन्सर दिसायला आलेला आहे. क्लिनिंग टू द पास्ट आलेला आहे. ज्या भविष्यामध्ये आपल्या घटना घडलेल्या होत्या, खूप आपल्याला हेडेक होणाऱ्या, आपल्याला त्रासदायक, वेदनादायक अशा काही गोष्टी घडलेल्या होत्या, ह्यानं हे बोलला, त्यानं ते बोलला, हे या गोष्टी आपण एक मनाला लावून घ्यायला लागलेला आहे. कारण इथं पुन्हा पुन्हा जे आलेलं आहे इमोशन, आपला जो ट्रॉमा आहे तो आपल्याला निघून आलेला आहे. तर या ट्रॉमामध्ये आपल्याला राहायचं नाही आहे, कारण ती एनर्जी आपल्याला सोडायची आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये जायचं आहे. त्यासाठी आपल्याला जो ॲडवाईस केलेला आहे एंजल्सनी, तर हे सांगायला आलेलं आहे की लिव्हिंग टू द पास्ट, डोक्यामध्ये जो आपण लोकांच्याबद्दल जो एक इमेजेस तयार करून ठेवलेले आहेत, जे निगेटिव्ह इमेजेस तयार करून ठेवलेला आहे, तर आपल्याला त्या सगळ्या सोडून द्यायच्या आहे. जोपर्यंत आपण त्या गोष्टी सोडून देणार नाही तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह वेकडे अट्रॅक्ट होणार नाही. मिझरीची मुवमेंट आलेली आहे. ज्याप्रमाणे इकडे 5 ऑफ सॉर्टची एनर्जी आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे मिझरीची एनर्जी पण निघून आलेली आहे. मिझरी याचा अर्थ असा होतो की भ्रमित अवस्थेमध्ये गेल्यासारख्या बऱ्याच वेळेला गोष्टी होतील. बऱ्याच वेळेला हा परिणाम पण आपल्याला जो आहे मानसिक ताणतणावामुळे होतो. तर आपल्याला त्या मिझरी मुवमेंटमध्ये जायचं नाही आहे. ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते शांत डोक्याने, शांत चित्तानं आपल्याला त्या वर्कवर फोकस करायचा आहे आणि आपली ग्रोथ करून ठेवायची आहे. बऱ्याच वेळेला अशा पण गोष्टी होत राहतात की तुम्ही एक गोष्ट करत असता आणि ॲक्च्युली दुसरीच गोष्ट काहीतरी होत असते. तर इथं आपल्याला मिझरी मुवमेंट सांगायला लागले की आपल्याला अवेअर राहायचं आहे. आपल्याला मास्टरची एनर्जी आलेली निघून आहे. स्वतःमध्ये तुम्ही एक खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला गाईड करू शकता. लोकांची आपल्याला आवश्यकता नाही आहे सांगण्याची, कारण तुम्ही इतके त्याच्यामध्ये ब्रिलियन्स आहात, टॅलेंटेड आहात, तुमचं स्वतःचं एक नॉलेज इतक्या चांगल्या पद्धतीचं आहे. तर आपल्याला द मास्टरची एनर्जी जी निघून आलेली आहे की आपण जो अभ्यास केलेला आहे, जे आपण शिकलेलं आहे, जे आपण एक तत्त्वज्ञान घेतलेलं आहे किंवा तुम्ही ज्या कुठल्या पण गोष्टीमध्ये आहात त्या ठिकाणी तुम्ही मास्टर आहात आणि त्या मास्टरच्या ह्याच्यावर तुम्ही जे आहे पुढची ग्रोथ अचीव करू शकता. तर स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, स्वतःचा कॉन्फिडन्स लूज होऊ द्यायचा नाही. थोडक्यात आपल्याला मास्टरची एनर्जी
ही सांगायला लागलेली आहे. सौरची एनर्जी निघून आलेला आहे. ज्या गोष्टी पास्टमध्ये झालेल्या आहेत त्या पास्टमध्ये होऊन गेलेला आहे. माझ्या बाबतीत ह्या साऱ्या गोष्टीमध्ये मला हा अडथळा का येतो किंवा मी या प्रसंगामधून का जातो हा विचार आपण करत करत पुन्हा पुन्हा जो दुःखी होतो, तो जो ताणतणाव आहे तोच आपल्याला इथं जे पूर्ण जी एनर्जी आपली जी टॅरोट कार्डमधली जे दिसून यायला लागली आहे, पर्टिक्युलर हीच एनर्जी दिसून यायला लागलेली आहे की इतर गोष्टींपेक्षा सुद्धा जो एक मानसिक त्रास जो तुम्ही करून घेतात त्याच्यामुळं तुमचं माइंड बॉडी सोलची ही अलाइनमेंट पूर्णपणे बिघडलेली आहे. म्हणूनच आपल्याला इथे मेडिटेशनचा आसरा घेण्यासाठी पण आपल्याला एंजल्सनी ॲडवाईस दिलेला आहे. माइंडची एनर्जी निघून आलेली आहे. शे सॉरो माइंड आणि क्लिनिंग टू द पास्ट, पेज ऑफ सॉर्ट्स, ह्या एनर्जी आपल्याला त्याच बोलायला लागलेल्या आहेत की त्या पास्टमध्ये अडकून न राहता फ्युचर आपल्यासाठी काय आहे, आपण कुठल्या पद्धतीनं प्लॅन करणार आहे, आपण कुठल्या पद्धतीनं जाणार आहात. कारण तुम्ही स्वतः खूप नॉलेजेबल पर्सन आहात. मास्टर हे आपल्याला हीच गोष्ट सांगायला लागली की तुम्ही स्वतः खूप नॉलेजेबल पर्सन आहात. तर आपल्याला ह्या सॉरोमध्ये राहायचं नाही आहे, माइंड गेममध्ये स्वतःच्याच राहायचं नाही आहे. फक्त इथं आपल्याला अवेअरनेस ठेवायचा आहे, स्वतःला हिलिंग ठेवायचं आहे. पर्टिक्युलर जी एनर्जी निघून आलेली आहे आपल्या हेल्थ रिलेटेड जास्त एनर्जी निघून आलेली आहे, तर तुम्ही त्या गोष्टीपासून जरा स्वतःला सावध ठेवा, त्याच्यामध्ये अवेअर राहावा आणि या गोष्टींना आपण पुढं जाण्यासाठी आपल्याला ही एनर्जी सांगायला लागलेली आहे. तुमच्या स्वतःमध्ये खूप चांगली हिंमत आहे, खूप चांगली स्ट्रेंथ आहे आपल्यामध्ये. तर आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला दिशा माहीत आहे, पण ती दिशा जे आहे ठरवण्यासाठी जे आहे स्वतःला एक स्टेबिलिटी एक ठेवायला पाहिजे, स्टेबल राहायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर ह्या साऱ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होत राहणार आहेत. एकंदरीत बघता जी कार्ड आपल्याकडे निघून आलेले आहे, डायरेक्ट आपल्याला अवेअरनेसची एनर्जी निघून आलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सावधान राहायचं आहे, कोणावर आपल्याला विश्वास ठेवायचा नाही आहे, आपल्या माइंड गेममध्ये आपण अडकून राहायचं नाही, पास्टमध्ये घडलेल्या घटनामध्ये आपण थांबायचं नाही आहे. पास्टमध्ये जे झालेलं होतं खूप साऱ्या गोष्टी आपल्या त्या होऊन गेलेल्या आहेत. फ्युचर जे आलेलं आहे आपल्यासाठी 2024 हे खूप चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे, कारण डेटची एनर्जी आलेली आहे. खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी, एक पास्ट ट्रॉमा, एक पेनफुल तुमची जी एक सायकल चाललेली होती त्या साऱ्या गोष्टीतून आपल्याला रिलीफ मिळालेला आहे. तुम्ही स्वतः कसं स्वतःला रिलॅक्स करता, स्वतःला याच्यातून बाहेर काढण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो इतर कुणी मदत करणार नाही. तर इथे युनिव्हर्सलनं तुम्हाला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला स्वतःलाच त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, कारण तुम्हाला तो वे माहीत आहे की तुम्हाला कशा पद्धतीनं बाहेर पडायचं आहे, तुम्हाला कॉन्फिडेंटली कशा पद्धतीनं उभं राहायचं आहे. हे स्वतःला जर एवढं तुम्ही सांभाळा तर तुमची एकतर हेल्थ खूप चांगली आहे, तुमचं फॅमिली रिलेशन इथं खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग झालेलं आहे. तुमचं वैवाहिक जीवनामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या होत्या वैवाहिक जीवनामध्ये पण आपल्याला 2024 जे आलेलं आहे खूप चांगल्या पॉझिटिव्ह वेनं आपल्याकडं अट्रॅक्ट व्हायला लागलेलं आहे. थोडंसं मॅच्युरिटी लेवल आपली वाढवायची आहे. राग, संताप, इमोशन ह्या ट्रामामध्ये आपण अडकून राहायचं नाही आहे, ॲटिट्यूडमध्ये आपण अडकून राहायचं नाही आहे. ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा जर सांभाळून जर ठेवल्या आणि स्वतःच त्यात जर गाईडलाईन करत गेला, कारण तुम्हाला गाईडलाईन करण्याची गरजच नाही आहे, कारण तुम्ही स्वतः खूप हुशार आहात, स्वतः खूप नॉलेजेबल आहेत. पुन्हा पुन्हा आपल्याला ही एनर्जी मास्टरच्या स्वरूपामध्ये तीच आपल्याला सांगायला लागली आहे. आणि तुम्ही जे मॅनिफेस्ट युनिव्हर्सल जवळ केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सक्सेस होणार आहेत, अचीव्ह होणार आहेत. त्या टार्गेटपर्यंत तुम्हाला यावर्षी जाता येणार आहे. थोडंसं आपल्याला सावधानता जी सांगितलेली आहे त्या गोष्टीची आपण काळजी घ्या. बाकी सगळं या वर्षीचं आहे ते आपलं सगळं व्यवस्थित आहे, ओके आहे. तर इथं जे आपण आज बघितलेली होती कुंभ राशी 2024 या वर्षीची आपण एनर्जी ही काढून बघितलेली होती. ही एनर्जी जी आहे मी आपल्यासाठी जी सांगितलेली आहे, आपल्याला जेवढी रिझोनेट होते तेवढी आपण ठेवून घ्या. ज्या आपल्याला गोष्टी रिझोनेट होत नाहीत त्या सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच. उद्याच्याला पुन्हा आपल्याला याच वेळेला भेटणार आहोत मीन राशीसकट. थँक्यू व्हेरी मच.